प्रीमियम पॅकेजचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रीमियम लेवलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र पंचांच्या अगदी बाजूने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतो. अर्थातच खुल्या गटातील लॉटला आता सुरुवात झाली आहे. मजा येईल या डावामध्ये. ओव्हर स्टेपिंग राऊंड ऑफ ऍक्शन, वेगवेगळ्या ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील. सिमेंटची खेळपट्टी या खुल्या गटातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने साथ मिळेल या खेळपट्टीवरती. मजा येईल या मॅच मध्ये. आता मात्र या स्पर्धेचं स्वरूप पूर्णपणे बदलतं, कारण की आतापर्यंत आपण दिवा डोंबिवलीचेच खेळाडू फक्त पाहत होतो आणि आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील अंडरम क्रिकेटचे सितारे सुपरस्टार मैदानामध्ये दाखल होत आहेत. टॉस जिंकला झॅक 11 संघाने फिल्डिंग करण्याचा ताबडतोब निर्णय घेतला. पारंपरिक निर्णय क्रिकेटच्या पटलावरती जेव्हापासून क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हापासून आपण पाहतोय की कॅप्टन टॉस जिंकतो. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं अनिवार्य आहे. आणि आता 5व्या षटकामध्ये खेळाडू आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रमजान. रमजानचा पहिलाच बॉल सिग्नल वाईट झाला. अवांतर धाव. स्ट्राईक वरती स्वतः कॅप्टन गणेश आणि राजन लक्ष्मी साई सिद्धी संघाची सुरुवात करतायत. रमजानचा पुढचा बॉल ऑन साइडला फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेग मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आला. पहिला बॉल वरती रमजानने जो चेंडू फेकला फलंदाजापासून दूर आणि आता मात्र पायावरती फेकण्याचा प्रयत्न, रिदम पकडण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या बाहेर आता मात्र कोणी खेळू नका. फुटबॉल क्रिकेट जे खेळ करतात मित्रांनो खेळू नका, कारण की सर्वात चांगला खेळ आता मैदानामध्ये रंगतोय. इथं मात्र चेंडू पुन्हा एकदा सोडून दिला. सिग्नल नो बॉल्स आला. नो बॉलचा सिग्नल. धावसंख्या धावफलकावरती 2. प्रेक्षकांची हळूहळू चाहूल वाढायला लागली आहे. प्रेक्षकांची पावलं पडायला लागली आहेत. आता मॅचला खऱ्या अर्थाने मजा येईल. खरी कसोटी आता. इथे मात्र पुन्हा एकदा बॉल आपण पाहूया. सिग्नल वाईड बॉल्स एक्स्ट्रा रन्स. रमजान मात्र थोडासा निराश करतोय. संघाने विश्वास ठेवला रमजानवरती. दोन्ही टीम्सकडे आपण जर पाहिलं तर एक रिव्ह्यू असेल. जर तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू. टेक्नॉलॉजीचा वापर या स्पर्धेमध्ये केला. डोंबिवली पश्चिमेमधील ही पावनभूमी, बादशाहचे मैदान, जबरदस्त हे क्रीडांगण आणि प्रेक्षकांचं नेहमी वरदान लाभलंय. या मैदानावरती अनेक साऱ्या क्रीडा स्पर्धा होत असतात. कधी क्रिकेटचे कधी फुटबॉलचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. शाळेचे स्पोर्ट्स देखील याच मैदानावरती घडत असतात. पण सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहतोय मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे श्रद्धांजली चषक आपण पाहत आहोत, एन्जॉय करत आहोत. असा दिवस, दुसरा अंतिम दिवस. प्रत्येक मॅच अगदी फायनल सारखी आहे. रमजानचा पुढचा बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. सिग्नल वाईड बॉल आलाय. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. मिडॉंग मध्ये या खेळाडू लगेच ऍक्टिव्हेट होतोय. जसा स्ट्रोक जाईल तसे खेळाडू ऍक्टिव्हेट होतील. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 4. थोडा करावा लागेल विचार. गोलंदाज रमजान लय पकडण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती गणेशचं खातं अजूनही खुल्लं नाहीये. व इथे मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. सिग्नल वाईड बॉल्स आहे. तो एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 5. धावपुस्तिकेवरती 5 धावा लागल्यात. रमजानचा वापर केला. रमजान मात्र पूर्णपणे ताकद लावण्याचा प्रयत्न, काहीच एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्राच खर्च झाल्यात. त्या एक्स्ट्रास वरती रोख लावावी लागेल. पण सध्या तरी रोखठोक सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगले फिल्डिंग. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एक धाव इथे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 आणि अखेर मात्र गणेशचं खातं खुललंय. 2 बॉल डॉक्युमेंट पुन्हा एकदा रिचेक केले होते रमजानने. अखेर तिसरा बॉलवरती खातं खुललं गणेशचं. ज्याप्रमाणे गणेशने उल्लेख केला की आम्हाला प्रथम बॅटिंग करायची, टॉस खूप इम्पॉर्टंट होता, महत्वाची मॅच आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये टॉस फार महत्वाचा होता, पण टॉस आपल्या बाजूला लागला नाहीये. पण डाव आपल्या बाजूला कसा झुकवता येईल त्यासाठीच प्रयत्न सुरू आहे. रमजानने थोडे एक्स्ट्राच खर्च केलेत, पण एक्स्ट्राच खर्च केल्यानंतर देखील धावपुस्तिकेवरती तितकं नुकसान झालं नाहीये. पहिल्या ओव्हरच्या तुलनेत आपण जर पाहिले तर धावा झाल्या धावफलकावरती 6. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये अजूनही जारी आहे. कोण कोणावरती भारी पडेल मी ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की सेकंड लॉट मध्ये सुपर हॉट खेळ पाहायला मिळेल. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज रमजान पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडवरती राजन. हलक्या आधारे फक्त फ्लिक केले, राजनची गर्जन आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. जसा असा बॉल पुढे जातोय तसा असा माहोल बनतोय मैदानाच्या बाहेर देखील. अकरा धावा धावफलकावरती. ओ इथे मात्र डॅपचा फटका. खेळाडू असेल फक्त पाहत राहील, बनून राहील प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतील फिल्डर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळतं टीम लक्ष्मी साई सुद्धी संघाची. एका बाजूला आपण पाहतोय कल्याण विभागातील जॅक 11 संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय माऊलगाव तालुक्यातील हे सर्व खेळाडू. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की अंडरम क्रिकेटचे सर्व सुपरस्टार असतात. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अवघा वेळ गेलाय तो म्हणजेच 6 मिनिटं कंप्लीट झाली पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात. फटका चांगला. बॅट आणि चेंडूचा संपर्क. धावा 4 मिळतील. जिथे खेळायचा होता मात्र तिथे स्ट्रोक गेला नाही, पण रिझल्ट जो हवा होता तो मात्र मिळालाय. 4 धावा. 19 अमितचा वापर. सुरुवात झाली आहे. दोन्ही फलंदाजांनी आता मात्र पार्टी जॉईन केली आहे. डोंबिवलीमध्ये आपल्या खेळाचा परिचय देत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन. फलंदाज बाद. मिळाले विकेट. पहिला झटका लागत असताना टीम लक्ष्मी साई सिद्धी संघाला.
19 वरती पहिला धक्का लागला. 2 चेंडू आतापर्यंत अमितच्या पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉलवरती विकेटची कमाई, विकेट परचेस केलाय. ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला, रमजानच्या ओव्हरमध्ये चांगला बिझनेस झाला होता टीम लक्ष्मी साई सिद्धी संघाचा. माहुल गावचे हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या विभागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे सर्वांची. आणि आज मात्र डोंबिवलीच्या पार्श्वभूमीवरती एक नवा इतिहास, एक नवा ज्वाला ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्नामध्ये हे सर्व खेळाडू. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड, नजरे समोरून बॉल सर्व यष्टांवरती धडकला. टप्पा पडल्यानंतर टप्पा फक्त पाहत राहिला फलंदाज. दुसरा विकेटचं पतन. 2 बॅक टू बॅक विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 19-19. ऑन हॅट्रिक अमितचा हा बॉल पायावरती आदळलाय. लेग बायचं सिग्नल, एक धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20-20. 4 चेंडू आतापर्यंत झालेत, 20 धावा धावफलकावरती लागल्यात. जसा असा एक एक बॉल पुढे जातो तसा असा माहोल बनतोय सूरज सर. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. यानंतरची मॅच देखील तितकी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल, कारण की इन ऍक्शन मध्ये असतील श्री 11 दिवा डोंबिवली आणि RG11 चिंतामणी कल्याण हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल, कारण की नेक्स्ट मॅच मध्ये श्री 11 दिवा डोंबिवली आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना फाईट करतील RG चिंतामणी कल्याण संघ. तिसरा सामना असेल डेव्हिल 11 जॉर्ज विपक्ष नवनाथ 11 मुलुंड. वीस धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आला नाहीये. इथं डॉट. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय. क्रिकेटचा अल्फाबेट मधला पहिला असे कमबॅक. कंट्रोल, नियंत्रण आणणं गरजेचं होतं. त्याच प्रयत्नामध्ये अमितचा वापर आणि कॅप्टनच्या निर्णयावरती अमित योग्य ठरत असताना. इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पाठलाग केला होता. सिग्नल नो बॉलचा आला. बॅट्समन थोडासा फ्रस्ट्रेट देखील होतो, कारण की त्याला माहिती आहे या बॉलवरती जर कनेक्शन झालं असतं तर अधिक धावांचं कलेक्शन देखील झालं असतं. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो. नो बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्राची रन, एक एक रन फार महत्वाची, एक एक धाव फार महत्वाची. इथून मात्र एक चूक तुमचा प्रवास संपेल आणि प्रत्येक ओव्हर मध्ये एक नवा इतिहास रचला जाईल. खुल्या गटातील स्पर्धकांना पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 22-22. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 2 षटकांअखेरीस 22 धावा धावफलकावरती. शेवटपर्यंत मॅच मध्ये असणं, शेवटपर्यंत मॅच मध्ये फाईट देणं. प्रत्येक क्षणाला कोणता खेळाडू कधी ऍक्टिव्हेट होतोय, कधी कुठून सूत्र हलतात, या सर्व गोष्टी, या सर्व घडामोडी या एका डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हर मध्ये 22 धावा झाल्यात आणि 2 ओव्हर मध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील वाढायला लागली आहे.
सूर्याचा तेज आता थोडा कमी झालाय, पण मैदानामध्ये हे तेजस्वी खेळाडू सध्या तरी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा तेजमय खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आवर्जून येत आहेत. गोलंदाज वसंत अनुभवी खेळाडू आहे, एक्सपिरियन्स आहे वसंतकडे. अरे एक्सपिरियन्स इट्स अ गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभवाची सावली हीच विद्येची माऊली. वसंतचा पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्वीट सॉफ्टला लागून लॉंग स्टॉपला बॉल नॉन स्टॉप क्लिअर करतोय. धावा 4. धावा कशा येतील कुठून येतील येणं गरजेचं. प्रेक्षकांना मात्र खऱ्या अर्थाने आता एक चांगली मॅच पाहायला मिळतं, कारण की क्रिकेटच्या खेळाला सपोर्ट करण्यासाठी हे सर्व डोंबिवलीकर उपस्थित झाले. व अजून एक चांगला फटका. गणेश आता मात्र आपले खांदे खोलतोय आणि गोलंदाजाचे वांदे होत आहेत. धावा 4. बॅक टू बॅक 2 चौकार. मागच्या बॉलवरती नशिबाची साथ, तर या बॉलवरती रचनात्मक कलात्मक आणि मेहनतीचा थोडीशी साथ मिळत असताना धावा 4 मिळाल्यात. मजा येते प्रत्येक बॉलवरती. हा ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक सारे कारनामे या खेळाडूंनी केलेले आहेत. ह्यांच्या नावापुढे 1-2 ट्रॉफीज नाही तर हजारो ट्रॉफीज आहेत, पण आज मैदानामध्ये उतरलेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. व इथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. एकदा इथे मात्र कंप्लीट केले जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31-31. 31 धावा झाल्यात. चार चेंडू आतापर्यंत झालेत. 31 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 11च्या सरासरीने धावा बनवण्याचा प्रयत्न. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि चौथं षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहे. पण आता मात्र सध्या तरी वसंत गोलंदाजी मार्कवरती. वसंतचा महिना अर्थातच प्रेमाचा महिना. नाव वसंत. गोलंदाज तयार. ओ इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टांवरती आदळला. विकेट मिळाली आहे. अजून एक विकेटचं पतन. कदाचित फलंदाजाने धाव घेण्या अगोदर चेंडू पाहणं गरजेचं होतं. चेंडू अडवला असता तर कदाचित विकेट वाचली असती, पण तसं काही झालं नाही. विकेट मिळाली. नवीन फलंदाज हेमंत. हेमंत देखील मैदानामध्ये आपण डोंबिवलीमध्ये खूप क्रिकेट खेळला आणि डोंबिवलीमध्ये क्रिकेट खेळत असताना अनेकांची मन हेमंतने जिंकली. तोच हेमंत स्ट्रायकिंग एंड वरती. आल्या आल्या इथे मात्र उलट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32-32. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 32वा धावफलकावरती. आता मात्र पॉवर प्लेचं षटक सुरू होईल आणि त्यामुळे ती छोटीशी कॉन्फरन्स घेतली जाते. कोणत्या गोलंदाजाची इथून मात्र निवड केली जाईल, कारण की पहिला पॉवर प्ले टाकणारा गोलंदाज मात्र दुसरा पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. इथे मात्र कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. गोलंदाज अन्नू भोईरचा वापर केला. चिकनकर संघाकडून खेळताना अन्नूला पाहिलं. अंडरम क्रिकेट देखील
खूप साऱ्या संघांमध्ये तो खेळत असतो आणि अंडरम क्रिकेट खेळत असताना महाराष्ट्रभर त्याची भ्रमंती चालूच असते असा अनुभव होईल. गोलंदाजी मार्कवरती धावा फलकावरती आपण पाहिलं तर 32-32 चौथ्या षटकाला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत. डॉट बॉल आला. जेव्हापासून हेमंत मैदानामध्ये आला दोन्ही फटके आपण पाहिले तर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी अन्नूची. अन्नूचा पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33 धावा झाल्यात आतापर्यंत. व इथे मात्र आपण पाहतोय सिग्नल आलाय तो म्हणजे वाईट बॉल्स एक्स्ट्रा रन्स. फ्रीची 1 रन. मेहनतीसोबत थोडासा बोनस मिळतोय. अन्नू भोईरने जर हॅट्रिक संपादन केली तर सूरज म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक अन्नूसाठी आलंय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट ट्रिक तर बॅटरने वापरली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. गणेश जबरदस्त बॅटिंग करतोय. आघाडीला येत असताना समोरून विकेट जात आहेत पण मात्र एकटा योद्ध्यासारखा लढतो. टीमचा सेनापती इतका भक्कम आहे तर टीमला ऑटोमॅटिकली ताकद मिळेल. .38 38 धावा धावफलकावरती आहेत. ओ इथे मात्र अजून एक चांगला फटका. मसफिल्ड चूक झाली आहे त्याची शिक्षा स्कोर बोर्ड वरती. धावा 4. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बेचाळीस धावा धावफलकावरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅपचा चांगला फटका. गॅप तर मिळाली आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर देखील करून जाईल. गणेशच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका आहे तो. बॅक टू बॅक 3 चौकार गणेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात आणि वैयक्तिक 6वा चौकार आला. चांगलं बॅटिंगचं स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र पायावरती बॉल. चूक झालीये. धावांची थोडी भूक वाढली आहे आणि या चुकीची शिक्षा पंचांनी सुनावली आहे. धावा 4 प्लस एक्स्ट्राची 1 धाव. वाईट +4 नशिबाचा पंजा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. लक्ष्मीसाई सिद्धी संघाचा आपण विचार केला तर माहुल गावचे हे सर्व खेळाडू आज मात्र डोंबिवलीमध्ये आलेत. आपल्या नावाचा परिचय देत आहेत. चांगल्या खेळाच्या जोरावरती गणेश मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय. संघाचा श्री गणेश केला त्याच्याच बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. 2 ते 3 बॉल त्याने घेतले सुरुवातीचे पण सुरुवातीचा प्रवास. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजांवरती दबाव. अन्नूवरती देखील दबाव. वाईट +4 त्यानंतर 2 वाईट बॉल. 53 धावा धावफलकावरती आहेत. हळुवार पद्धतीने टाकलेला हा बॉल. धीम्या गतीने टाकलेला बॉल. फिंगर रोल केलं. मॅजिक अन्नू भोईरचे डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 53 53.
53 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हर्सचा खेळ कंप्लीट झाला. 53 धावा धावफलकावरती आहेत. प्रीमियम पॅकेज उगाच म्हटलं नाही. सेकंड स्लॉट सुपर हॉट उगाच म्हटलं नाही, कारण की आतापर्यंत तेव्हा डोंबिवलीचा खेळ आपण पाहिला त्यामध्ये प्रत्येक संघ थोडासा संघर्ष करत होता. 40-50च्या मध्ये प्रत्येक संघ अडकत होता, पण इथे मात्र पहिल्याच मॅच मध्ये क्वालिटी क्रिकेट, क्वांटिटी प्लस क्वालिटी. धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53-53. धावसंख्या झाली धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 55-55. आणि आता मात्र खेळाडू देखील तिथे उपस्थित होतात. जे अबसेंट्स होते ते प्रेझेंट झालेत. ओ इथे मात्र कडक फटका आहे. लेट पण थेट कार्यक्रम केलाय. पुढ्यात टाकलेला बॉल आशिष आल्या आल्या $59 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साइडला अजून एक चांगला फटका आहे. पायावरती बॉल चौकाराचं आमंत्रण. आशिष लेट आलाय पण थेट आणि ग्रेट खेळ त्याची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग, प्युअर क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तो मात्र कंप्लीट केली जाईल. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 64. श्री 11 दिवा डोंबिवली विपक्ष RC 11 चिंतामणी कल्याण. तर चला 2 निमिष कॅप्टन्स यायचे तर टॉस साठी. एका बाजूला श्री 11 दिवा डोंबिवली असेल तर एका बाजूला RG चिंतामणी कल्याण 11.
तर मी सौरभ भुवड यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर सौरभ दादा आपण या. सौरभ दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस करणार आहोत. पहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर जो कॅप्टन अनुपस्थित असेल त्या टीमला पेनल्टी मिळेल. टॉस करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये श्री 11 दिवा डोंबिवली विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. RG 11 चिंतामणी कल्याण. चला दोन निमिष कॅप्टन्स यायचं बघा तर टॉससाठी बघा. मान्यवर देखील आले तर सौरभ डोंबिवलीकर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या हस्ते आपण मात्र नाणेफेकी देखील संपन्न करू. तर दोन्ही निमिष कॅप्टन्स बघा यायचं आहे. चला श्री 11 किरण आलेत. RG चिंतामणी कल्याण. चला RG 11 यायचं. चला RG चिंतामणी कल्याण त्वरित टॉससाठी यायचं. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अभि सुर्वे सर आहेत. तर- टॉस इथे मात्र केला जाईल. धन्यवाद मयूर सर. दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेकी एका बाजूला असेल श्री 11 दिवा डोंबिवली एका बाजूला असेल RG चिंतामणी कल्याण. टीमला बेस्ट ऑफ लक. दोन संघांमध्ये ओपन हाफ मधील बघा दुसरा सामना. पहिला फेरी नक्कीच चालू आहे मैदानात. दुसरा सामना हेड कॉल असेल टेल. नक्कीच श्री 11 संघ नाणेफेकी जिंकलाय. तर प्रथम किरण कसं वाटतंय आयोजन? आपला संघ नक्कीच नाणेफेकी जिंकलाय. तर प्रथम आपलं काय निवड कराल? आयोजनचं चांगलं आहे आणि मी डोंबिवलीत खेळतोय. भरपूर टुर्नामेंट झाल्या पण या टुर्नामेंटला जे शिस्तबद्ध डे लावलं आहे यांनी म्हणजे कमिटीनी तर तसं प्रत्येक टुर्नामेंटला लावलं ना तर चांगलं होईल. कारण की प्रत्येक मॅच आहे ना टायमावर होतील आणि टायमावर संपतील. कारण की काल तुम्ही बघितलं 5 ओव्हरच्या मॅच झाल्या 10:30-11च्या आतच संपल्या. म्हणजे या लवकर मॅच संपल्या ना तर खेळायला पण मजा येते आणि 5-5 ओव्हरच्या खेळायला पण मजा येते. तर बघा नक्कीच दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेकी झाली आहे. नाणेफेकी जिंकल्यातच म्हणजे श्री 11 संघ. खूप मोठं लक्ष आहे. 64 धावा इथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये झाल्यात. दुसऱ्या डावाला सुरुवात 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी झॅक आणि अनुभवी आला. ओ इथे मात्र डायमंड डकचा शिकार. एकही चेंडू न खेळता अनुला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट मिळाली. धक्का लागलाय. खातं अजूनही खुललं नाही. आपण 65 टार्गेट आहे. 65 नवीन फलंदाज रमजान जाने मात्र सुरुवात केली होती. पहिलं षटक फेकून रमजानने तोच दुसऱ्या क्रमांकावरती आला. अन्नू भोईरची विकेट. इथं मात्र अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. गोलंदाज आशिष एक्स फॅक्टर मैदानामध्ये जसा आला तसा मात्र
धावांचा ग्राफ वाढवला आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 झटके दिलेत. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत टीम जॅक्स 11 टीमच्या, पण अजूनही खातं खुललं नाहीये. 2 फलंदाज शून्यावरती बाद. एका फलंदाजाला तर चेंडूही खेळण्याची संधी मिळाली नाही. जबरदस्त गोलंदाजी आशिषची पाहायला मिळतं. लक्ष्मी साई सिद्धी संघाने पहिलं अस्त्र बाहेर काढलं. आशिष जसा मैदानामध्ये आला तसा मात्र पूर्ण टीम वेगळ्याच मूडमध्ये चार्ज झाली. त्यानंतर त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. ओ इथे मात्र ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, सूरजची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिली धाव, 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज पहिली धाव घेतो. किती कठीण प्रश्न विचारले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. ओ इथे मात्र पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न. तितकी चांगलं फिल्डिंग, क्या बात आहे. एकापेक्षा एक धुरंधर भरलेत आणि प्रत्येकाला आपला रोल माहिती आहे. प्रत्येकाला जी स्क्रिप्ट दिली आहे त्या स्क्रिप्टनुसार प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांचे समोर आलेले हे कठीण प्रश्नांची उत्तरं देखील तितकेच चांगले देत आहेत. पण एका बाजूला जॅक्स 11 संघ थोडासा अडचणीत सापडला. इथून देखील धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. गोलंदाजी मार्कवरती सूरज उपाध्याय. महाराष्ट्र अंडरम क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्धी प्राप्त केली या खेळाडूने. तो सूरज बॉलिंग मार्कवरती. दोन धावा धावफलकावरती लागल्यात. खुल्या गटातील स्पर्धा पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. इथे मात्र फलंदाज रेडी नव्हता, पण गोलंदाज मात्र पूर्ण रेडी आहे. पूर्ण लक्ष्मीसाई सिद्धी संघ रेडी आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये आशिष केनेने, एकेने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र सूरजची वारी. ओ सूरजचा हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. एकच धाव इथून मात्र मिळते. जणू काही चौकार या डावामध्ये, या दुसऱ्या डावामध्ये लुप्त झालेत. थोडा मार्ग शोधावा लागेल, थोडा जीपीएसचा वापर करावा लागेल. कुठून मात्र कशा प्रकारे मोठे फटके येतील टार्गेट तर करावं लागेल. थांबवून खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4. ओ इथे मात्र अजून एक चांगला बॉल आणि फलंदाज झालाय बाद. सफल होऊन खूप मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला, पण फलंदाजाची योजना विफल झाली आहे. यश मिळालं सूरजला. इथे मात्र आला आला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. धावा मिळाला त्या म्हणजे 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8. व इथे मात्र पुन्हा एकदा गुडघ्यावरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र संघ अडचणीत सापडला तर कॅप्टन स्वतः झालाय. त्याच्या बॅटमधून चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 9. थोडंसं गेअर शिफ्ट करावं लागतील. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. सूरज तयार. सूरजचा हा पुढचा बॉल पुढ्यात टाकला धीम्या गतीने. फिंगर रोल केले आणि चेंडू वळाला भरपूर बाहेर. वळणाऱ्या वाटेवरती नेहमी नजर खुली ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही नजर आधीच बंद केली तर अपघात होऊ शकतो. हे मोठमोठ्या हायवेज वरती लिहिलेलं असतं, पण हाच रूल क्रिकेटमध्ये देखील आहे.
तो रूल फॉलो करणं फार गरजेचं आहे. मोठमोठ्या हायवेज वरती हा मॅसेज काही लोक लक्ष देत नाही त्या मॅसेजकडे आणि मग अपघात होतो. आता देखील क्रिकेटमध्ये या रूलकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं, कारण की क्रिकेटमध्ये कोणताही स्ट्रोक खेळत असताना तुमची नजर स्थिर असणं फार गरजेचं आहे. डोकं पडलं आणि इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही बॉल डॉट. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो वर्ली एक्सप्रेस ओमकार वावचा वापर केलाय. खुल्या गटातील खेळाडू आपण पाहिलं तर खूप दूरवरून प्रवास करून येतात. सुरुवातीला निघाल्यानंतर एक दोघ जण निघतात, त्यानंतर पूर्ण सेना तयार होते. घरातून मात्र 2 जण निघाली किंवा 3 जण निघतात. जसं जसं आपण लोकेशन पर्यंत पोहोचतो तेव्हापर्यंत पूर्ण टीम तयार. पण वर्ली एक्सप्रेसचं डोंबिवलीमध्ये स्वागत केलंय चौकाराने. धावसंख्या धावफलकावरती 13 आपण पाहतोय. पुढचा बॉस स्पेशल अजून एक चांगला फटका. धावांचा पाठलाग करायला सुरुवात केली आहे. वेगाचं उत्तर अगदी शांतपणे दिलं जातंय. 17 धावा धावफलकावरती 2 बॅक टू बॅक चौकास, 2 बाउंड्रीज. पुढचा बॉल धीम्या गतीचा निसटला हातातून, सिग्नल नो बॉलचा आणि 1 धावीतून मात्र मिळेल. 2 चौकारानंतर हा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न गोलंदाज ओमकारचा. आता मात्र जबरदस्त हा बॉल डोळासी बापने लवेपर्यंत स्टंपच्या दिशेने अटॅक झाला होता, पण शेवटच्या क्षणाला बॅट थांबवली. 1 धावीतून मात्र मिळाली. रोशन आणि सुनील मैदानामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र पुढे टाकलेला बॉल लो फुल टॉस नॉ साइड वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धावीतून मात्र मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 20-20. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. आतापर्यंत वर्ली एक्सप्रेसला डोंबिवलीमध्ये या खेळपट्टीवरती तरी अजून टप्पा मिळाला नाहीये. टप्पा मिळाल्यानंतर कसा कार्यक्रम करेल बघा. इथे मात्र रेडार मध्ये आलेला हा बॉल पायाला लागला आणि थेट लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करतो 4 धावांसाठी. धावा कसाही होत, जॅक्स 11 संघ तर म्हणतो धावा येणं गरजेचं आहे. 24 झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सोनू. आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले इन अ प्रोग्रेस. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दुसऱ्या ओव्हर मध्ये वापर केलाय तो म्हणजे गोलंदाज सोनू. इथे मात्र स्विफ्टचा लाजवाब फटका. सुनील मैदानामध्ये आला आणि त्याची बॅट चौकारांची भाषा बोलते. थोडं लोकशाहीच्या काळामध्ये सुनील थोडी हुकुमशाही दाखवतोय. अठ्ठावीस 28 धावा धावफलकावरती. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण आता मात्र गवसला गेलाय. सापडली विकेट. दुसऱ्याच बॉल वरती विकेट मिळाली सुनीलची. कॅप्टनला माघारी पाठवलं आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय.
मेहुल. सहावा क्रमांकावरती मेहुल येतोय. ओ इथे मात्र मेहुलने आल्या आल्या एक चांगला फटका दाखवला. दर्शनीय फटका, पण एकच धाव इथून मात्र मिळेल. फटक्यावरती थोडासा अन्याय झाला कारण की फिल्डिंग करत असताना गणेशची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 29 धावा झाल्यात. ओ इथे मात्र टॉपर्स आणि फलंदाज अजून एक बाद. 29 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज. व इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फिंगर अप विकेट. एकोणतीस धावा धावफलकावरती. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हॅट्रिक संपादन केली आहे. गोलंदाज सोनूचा वापर. सोनूने मात्र दुसऱ्या पूल मधून पॉवरफुल खेळ केला. माहुल गावचे हे खेळाडू आपल्या विभागामध्ये तर फार जबरदस्त कामगिरी राहिली आहे. आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा होते तेव्हा मात्र चांगला खेळ लक्ष्मीसाई सिद्धी संघाचा आपल्याला नेहमी पाहायला मिळाला. आणि आजही या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या श्रद्धांजली चषकामध्ये देखील पहिल्याच मॅच मध्ये दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच डावामध्ये इतक्या धावा बनवला की आपले गोलंदाज स्वतःला सुरक्षित महसूस करतात. पहिल्याच डावामध्ये धावांचं डोंगर, धावांचं खूप मोठं इन्शुरन्स. त्यानंतर गोलंदाज देखील बेफिक्रीने गोलंदाजी करतात. गोलंदाज अंकुर. सिग्नल व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्राजने आता काही होणार नाही. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र फलंदाज बाद होता. अजून एक फलंदाज बाद. आणि आता मात्र 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. पहिल्याच मॅच मध्ये थोडासा वन साइडेड सामना पाहायला मिळाला. वन साइडेड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर म्हणावं लागेल बिनविरोध. इथे मात्र चांगला फटका आहे. 9 स्ट्राइक वरती अजून एक विकेट. आता मात्र मैदानामध्ये शेवटची जोड येईल. वसंतला मैदानामध्ये यावं लागतं. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. इथे मात्र सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्राज इथे मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण या एक्स्ट्राज थोडासा टाळावे लागतील कारण की नेक्स्ट मॅच मध्ये तितकेच चांगले कठीण प्रश्न तुमच्या समोर असतील. आता मात्र जरूर तुम्ही फ्रंट फूट वरती आहात. आता मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय आणि इथे मात्र ऑल डाऊन ऑल आउट झालाय संघ आणि विजय संपादन केलाय या पहिल्याच मॅच मध्ये तो म्हणजे